पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंचुके यार सांग ना, माझ्या डोक्यात साप सोडून ठेवलाय नुसता व्हॅलेंटाईन डेचा, करू काय? हा तुम्ही काय करा साहेब, अहो त्यांना मस्तपैकी सातारच्या हॉटेलला जेवायला घेऊन जावा. अरे नाही बाबा, बाहेर गेलं ना की घरात किरकिर होती परत. घरात कटकट होती म्हणलं. हा मी काय म्हणतो, इथंच कुठेतरी घेऊन जाऊ की, म्हणजे वहिनी खुश होतील बघा. आई शपथ चिंचुके, तुला भारी राहो, तुला भारी एक नंबर आयडिया दिली तू. तो आता एक काम कर, बाहेर जा आणि ओ कर जा. काय साहेब करायला होतंय? अरे इथं बाहेर जा कू असं कर फक्त. आता कशाला साहेब? जा, तुला सांगितलं तेवढं कर तू. जा जा जा. हा साहेब केलं कू. बेस्ट. आता तुला मेन प्लॅनिंग सांगतो मी. कसलं प्लॅनिंग? अहो तुम्ही काय म्हणताय तीच काय कळलं नाही मला. अरे थांब ना, सांगतो तुला, यांना तर येऊ दे ना जरा. अरे एक नंबर. आता ऐका, आज आपल्याला लय मोठा विषय करायचा आहे. मला तुमच्या तिघांची पण मदत पाहिजे. बोला की दाजी. एवढी कामं आहेत, रात्रीपर्यंत होतील ना? बस काय दाजी, आपल्याला आवडेल नाही सगळं? अहो साहेब, अहो एकच नंबर आयडिया आहे. अहो दिपेटॉन, तुम्ही ती काय देतात ती लोकांना, काय हो ती असं असतं ती काय बच्चन देतो तो. ए गप्पे दात पडके. दिपेडान लोकांना दोन गोष्टी देतो, एक म्हणजे एंटरटेनमेंट आणि दुसरी म्हणजे हॅशटॅग रिस्पेक्ट. हा साहेब, तुम्हाला ती हॅशटॅग रिस्पेक्ट आहे बघा, रिस्पेक्ट. बस बस बस, आता चला कामाला लागा, वेळ कमी आपल्याकडे. आपी काय करतेस ग? अगं राणीच्या शीट साठी ना हे कवर शिवते बापूंना. का ग, पहिलं खराब झालं काय? हा जरा झालं तर खराब. अगं बापूंचा बर्थडे आहे ना, त्यांच्या बर्थडेला दिल म्हणलं. हा भारी वाटेल ना ग बापूंना. आम्ही मदत करते तुला. अगं राहू दे की, करते मी, त्याला काय. मला काय होतंय, पटकन होईल ना म्हणजे. अगं हो, पण बस की तू सांग काय करायचं. पिऊताई तू कशी आहेस? मी बरी आहे की, मला काय होतंय. मी कशाबद्दल बोलतेय माहितीये तुला? भाऊजींशी बोललीस का काही? ते सगळं आहे तसंच बघ अजून. अगं असं म्हणून कसं चालेल पिऊताई? आणि हा काही 2 दिवसाचा प्रश्न आहे वय? अगं आयुष्यभराचा प्रश्न आहे हा. बोलून बघ की त्यांच्याशी. आपे अगं मला माहितीये बोलून काहीच होणार नाहीये. आईशी बोलतेस का? आईशी बोलून बघ एकदा. अगं पण तिनेच तिकीट काढलं, म्हणला चांगलं देवदर्शन करून या अष्टविनायकाचं. बरं आहे बाई तुझं. जावा जावांचं काय चाललंय म्हणायचं? जावा जावांची कामं चालल्यात. मावशी तुम्ही कुठे चाललात? बाई आम्ही मस्त पैकी देवदर्शनाला जाणार आहे. तिथं नाही त्यांची तोंड बघून बघून लय कंटाळा आलाय. आम्हाला बी नाही, म्हणजे तुम्ही काही दिवस घरात नसेल तर चांगलंच आहे की सगळ्यांसाठी. नाही तुला नेमकं म्हणायचंय काय? हा मी इथं नकोशी झाली तुला? अहो नाही मावशी, ती असं नाही म्हणते. ती म्हणते की तुम्ही देवदर्शनाला जाल ना, तिकडून सगळ्यांसाठी प्रसाद आणाला असं म्हणते ती. याला म्हणतात उंदराला मांजर साक्षीला. हिची बाजू घ्यायला हिला पाहिजे होतं म्हणून हिने या पियूला घरात आणली. तुम्हाला काय वाटलं ग? मला काय कळत नाही? मी इडी बिडी आहे? आपे तू तर अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवते. नाव काय आहे माझं? मनी. दिसते अडाणी पण भल्या भल्यानं पाजील पाणी, लक्षात ठेव. चाललाच काय रे? हा खुर्च्या जागेवरून हलवत जाऊ नका. बस इथं. नकोय मला. आई चहा दे का मला? थांब मी आणते. नको, आईला सांगितलंय मी. थांबाय भाऊजी, मी आणते. आणि काय काय पिऊ, सकाळी उठून कसला आवाज करत होतीस? आवरत होते मी. माझी झोपमोड नाही झाली पाहिजे. उगाच सकाळी सकाळी खटपट नको मला. मला कामाला जायचं होतं म्हणून आवरत होते. आवाज नाही झाला पाहिजे. मग तिकडे तू काय का करा ना.
तुझ्या पैशावर घर चालत असल्या का तोरा करू नको. होय ग, कामाला जायचं म्हणत होतीस आणि इथं येऊन हे काय करत बसलीस? एवढी घाई झाली होती तर जायचं की. त्याची झोप मोड कशाला केली? आई अहो मी चाललेच होते, पण ती राणीसाठी कवर शिवत होती ना, बापूंचा वाढदिवस आहे म्हणून मग थांबले इथं. बर, बापूंचा वाढदिवस. आई, दोघी सोबत म्हटल्यावर लष्कराच्या भाकरी भाजणार आता. बाबजी चहा घ्या बरं. नकोय मला, आईला सांगितलं होतं मी. बावजी, लय लांबडे. तुम्ही काहीतरी बोला की हो त्यांना. ते कशी वागतात पिऊताई सोबत? तिला माहित होतं की सगळं. आई, अहो असं बोलून कसं होईल? तुम्ही त्यांना समजावा की जरा. अगे आपे, तुला सगळ्यांच्या मध्ये नाक खुपसायलाच लागतं का? मी त्याला लई सांगून दमले. त्याला जे करायचं ना तेच करतो तो कायम. असं ते बघ आप्पे, म्हणून मी तुला म्हणत होते की इथून काय उपयोग नाहीये. ताई, तू सारखं सारखं काय म्हणत असतेस ग? आणि घरातून बाहेर जायचा विचार सोड बरं आता. बायकांचं ना हितच चुकतं. नवरा जरा भांडला ना की तुम्ही लगेच घर सोडून जाता. अगं हिथं घरात थांबून तुझा लढा लडकी. ए लढणारे, कशाला त्या दोघांच्या मध्ये भांडणं लावती फुकाटची? मावशी, मी भांडण नाही लावते. मी फक्त सांगतेय सुजय भाऊजींशी बोलून सगळं मिटवता येईल ना. पिऊताई, आणि तू हिथं थांबली तर तुला बोलता येणार आहे. थांब की इथं, आणि मी आहे की, तू नको काळजी करू. ओ कलेक्टर बाई, झालं का भाषण बोलून सगळं? हा, जावा. आत पडलंय सगळं काम, ते आवरा जावा. आवरते. ए आपे, तो छान इकडं. तुला देऊ? चला भाजी घ्या, भाजी. मेथीची पिंडी, चाकवतची पिंडी, कुबू घ्या, फ्लॉवर घ्या, कांदा घ्या. एक्सक्यूज मी. काय रे? काय रे? काय हो म्हणायचं? तिथलं नवीन हॉटेलचा मालक आहे मी. अरे काय टोप्या घालायची काम करतात काय? काय पाहिजे असेल ती सांग. बर, कडपा दे जरा. कडपा? अरे काय जनावराचं हॉटेल काढलंयस काय? अरे इथं माणसाच्या भाज्या मिळतात फक्त. ए मॅन लिसन, यू टॉकिंग विथ हू? ए लय शायनिंग मारू नको. तिथला चौक झाला की मला पुढच्या चौकात जायचंय. बोल, काय पाहिजे ते सांग लवकर. बर सांगतो. डू यू हॅव स्वीट कॉर्न? कोणता कॉर्न? स्वीट स्वीट. अरे ती इथं नसतं मिळत, ती बिक्रीत मिळतं, बिक्रीत. हे यू नो इंग्लिश? अरे बाबा कणीस आहे का? हे बघ, हे आहे कणीस. अरे आधी तुला ती सांगत होतो, पण तो आला मोठा शहाणा. मला लागला अक्कल शिकवायला. म्हणलं तुला बी थोडी शिकू. तुला काय पाहिजे असेल ती सांग अजून. हा बघ, ही लिस्ट घे. ह्या ज्या भाज्या लिहिल्या ना त्या सगळ्या दे. आणि भाज्या ताज्या पाहिजेत बरं का, नाहीतर हॉटेलमधनं डायरेक्ट रिजेक्ट. इथं सगळ्या भाज्या ताज्या असतात. तुला वाटत असलं तर तसं खाऊन बघ. गुलाब रानात घेतो, एकदम फ्रेश. फार्म टू होम. ए तुझं पैसे किती झालं रे? 120 रुपये झाले. ठीक आहे. आणि इंग्लिशचा क्लास लाव माझ्याकडे. ए चल निघ आता. हे हप्त्याचेच आहेत ना? होय, हप्त्याचेच आहेत. बरं झालं बया, त्यांचं एकदा सगळं पैशाचं मिटवून टाका. उगाच त्या पैशापायी आपल्या पोरीला कुठला त्रास नको व्हायला. होय ग, त्यांचे पैसे आजच्या आज देऊन टाकतो. ते आधी मिटवलेलं बरं ना. काकी, हे आधी करायचं. काय ग चकुले? अगं हे काय एवढ्या भाज्या? अहो काकी, या भाज्या आहेत, लगेच करा घ्या, एकदम बेस्ट झाल्या पाहिजे. अगं होय, मी करते, पण एवढ्या भाज्या कशा पाय आणल्या तू? आपल्या दीदीसाठी. हप्पी दीदीसाठी? आणि ते कशाला ग? ते डेटसाठी बापू. काय डेट? ती काय असतं आणखीन? ती कळायला अवघड असतं. काकी तुम्ही भाजी करायला घ्या, मी सांगते. मी घेते करायला, पण तू पण चल जरा, मला भाज्या निवडायला मदत कर. चल बघू. करणार की, पण मला बाकीची पण काम आहेत की. बया चकुले, केवढा का तुझा तोरा? हा, चांदणे अक्काने घे की मदतीला. हा या अक्का, बसा. सुषमा, चहा टाक की. सगळेच जण चहा घेऊ, अक्का दमले असतील. हा. नाही बापू,
चहा नको आज. मी आज वेगळ्याच कामासाठी आले तुमच्याकडं. काय झालं अक्का? तब्येत बरी नाही का तुमची? अगं ते छकुले, तू हे सगळ्या भाज्या घेऊन जा आणि परत इथं काढून ठेवा. मी आलेच निवडायला. अहो काल डॉक्टरांकडे गेलतो. डॉक्टरांनी आमच्या ह्यांना कसल्या कसल्या टेस्ट करायला सांगितल्या त्या. का हो अक्का, काय झालं अचानक? काय माहिती काय झालं. अहो 8 दिवस डोकं दुखतंय म्हणत होतं. म्हणून काल डॉक्टरांकडे घेऊन गेलतो. तर डॉक्टर म्हणतात डोसक्यात गाठ असू शकत्या. म्हणून कसल्या कसल्या टेस्ट करायला सांगितल्यात. चांगलं 15-20 हजार लागायच्यात. डॉक्टर म्हणलं कॅन्सर काय असला तर लगेच कळल. अहो असं काही नसलं अक्का, बरोबर आहे की आपल्या पाठीशी. हाय माहित मला बापू, पण ह्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे की. टेस्ट तर करायलाच लागतील. म्हणून आले ते तुमच्याकडं. माझ्याकडे एवढं पैसे नाहीत आता. म्हणजे ह्यांचा पगार बी नाही झाला अजून आणि घरात थोडंसंच आहेत. तुमच्याकडे व्हायच पैसे मिळाला असतं तर. अक्का ठीक आहे, 20,000 आहेत. नाही 20,000 नको, 15,000च लागायच्यात मला. भाड्यातनं कमी करीन मी नंतर पैसे. नाही अहो त्याची काळजी करू नका. हे ठेवा, परत वर लागले तर पैसे कुणाला उसने मागणार तुम्ही. आणि काय काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका, अजून लई पैसे आहेत आपल्याकडं. काय बाप्पू? सुजयराव तुम्ही? सुजयराव अहो तसं नाही. सुषमा अगं चहा कर की. राहू द्या, काय नको मला. हप्त्याचे पैसे कधी देणार सांगा आधी. हा अहो ते देणारच होतो मी. मग कधी? पोरीला खुर्ची घ्यायला पैसे आहेत तुमच्याकडं, पोरीला जाव्याला बाहेर पाठवायला पैसे आहेत, इथं असं वाटायला पैसे आहेत, पण आमचा हप्ता द्यायला पैसे नाहीत होय तुमच्याकडं. अहो तसं नाही, मी करतो काहीतरी लवकर. लवकरात लवकर करा. नाही नातेवाईक म्हणून आमच्या डोक्यावर बसू नका चढून. तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना ते. तुम्ही असं कसं काय बोलताय त्यांना? नाही अक्का तसं काय नाही, व्यवहाराचं असल्यामुळे जरा. नाही बापू, इधरा तुम्ही द्या त्यांचे पैसे. मी गावात बघीन दुसरीकडे कुठेतरी. नाही अक्का त्याची नका काळजी करू तुम्ही. असू द्या, ते तब्येतीचं महत्वाचं आहे. तुम्ही घ्या टेस्ट करून. येतो मी, परत येणार नाही. आणि परत याची येळ पडली तर एकटा येणार नाही, सोबत माणसं घेऊन येईन जप्तीला. येतो. अगं भैया, हे असं कसं काय बोलून गेले? काय नाही, ती व्यवहाराचं असल्यामुळं पैसे दिले की होईल व्यवस्थित. काकी भाज्या आणलीत बर का, निवडायला बसूया. आणि अक्का तुम्ही पण बसा बर का. हॅलो, बोल अर्जुन. आपे काय करतेस तू? काय नाही, कपड्यांच्या घड्या घालत होते. बोल की. बरं ऐक, मस्त पैकी नव्या कपड्याची घडी मोड आता. नवीन साडी नेस एक. का? अगं आपल्याला बाहेर जायचंय. म्हणजे 1 मिनिट, तू घरी सांगितलंयस का? अगं बाहेर म्हणजे लांब नाही जायचं, इथंच जायचंय. पण जायचंय कुठं? आपल्याला डेटवर जायचंय. कुठं? अगं डेटवर जायचंय ग, तू आवरणं पटकन. अरे घरात कदम असतील ना तर त्यांना हळूच सांग आणि निघ बाहेर. बाकी बघतो मी. अर्जुन अरे पण उगाच घरात परत काय होणार नाही आप्पे, तू नको टेन्शन घेऊ. तू एक काम कर, आणि मला एक सांग, बायकोला डेटवर नाही घेऊन जायचं तर काय सरकारनं घेऊन जायचं का? तू लवकर आवरून ये, मी कट्ट्याजवळ थांबलोय आपल्या. चालते, आवडते. डेटला म्हणजे ती पिक्चर मध्ये दाखवतात तसं होय? शप्पथ.
अगं ए छकुले, आणखी कांद्याची पात धुवायला गेलीस का काय करायला गेलीस? आले आले अक्का, ही घ्या. पटापटा आवरा बर का. हाय का बया, एवढं काय आहे का बया? डेट आहे ते, साधं सुद्धा काम समजू नका. हाय का आता नुसतंच डेट आहे म्हणते सकाळ धरून. आणि डेट म्हणजे काय विचारत सांगा ना, मी झाल्यास. अहो अक्का, डेट म्हणजे मी आणि आप्पी चाललोय जेवायला आज. अर्जुन अर्जुनराव तुम्ही हो बसा बसा मामी, बसा, चालू दे तुमचं. बरं तुम्ही बसा की. नाही आहे की, आहे अप्पू, आहे, असू द्या. जेवायला जाणार आहे म्हण वय. मग ते वनभोजन का काय तसलं काय आहे का? ते आमचं सिक्रेट आहे, आता काही सांगू शकत नाही. आता पीए मॅडमचाच आदेश आलाय म्हणलं पाळायला लागणार. सिक्रेट काय सांगता येणार नाही. काय म्हणताय अर्जुन, काय काम काढलं होतं का माझ्याकडे? बापू, काम असं होतं, मला राणीची चावी पाहिजे होती. त्यात काय एवढं, मग घेऊन जावा की. ही घ्या. त्यात काय, कमी येऊ बरोबर, काय काम आहे का? नाही काम नाही काय, मी आप्पीला घेऊन चाललोय ना बाहेर, त्यामुळे चावी पाहिजे. बर बर आता सिक्रेट सांगू नका म्हणलं होतं का नाही मी? बर नाही सांगत ते काय. हा या, जाऊन या. पण ही काय आहे मध्येच? अहो अक्का, आज व्हॅलेंटाईन डे. हो बया, त्याच्यासाठी चाललंय बा एवढं सगळं. बया, माझ्या टायमाला कुठलं वाचलं काय. पण तुम्हाला सांगते, माझ्या टायमाला बी मला एकदा कोणीतरी गुलाब का फिलाब दिलता बघा. तेच येऊ का मी आता? तुम्ही काय घेतलं बी नाही अजून, थांबा जरा. नाही आता काय घेत नाही, निघतो, जरा उशीर होईल. अहो काकी, आता दुसरं काही करायचं नाही बर का. हे छकुले, अहो मामी राहू द्या, चालू द्या. चकुले, तयारी कुठपर्यंत आली आपली? बाहेरचा ते पदार्थ बघतोय, आतला मी बघत्या. फक्त आता मेनू कार्ड बनवायला घ्यायचंय. दाजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे इथं. अगं चकुले, तू असल्यावर कशाला टेन्शन घेईल मी. चला मामी येतो, अक्का चल, बापू येतो. सांभाळून. हा चकुले, जाऊ का? आवरा पटापटा. बापू, आता अर्जुनरावांना बोलायचं ना, सुजयराव येऊन गेले ते. नाही अक्का, कशाला उगच. अर्जुन काहीतरी घरी जाऊन बोलायचं त्याला. अहो पैसे आपण दिले पाहिजे त्यांना, हे बरोबर आहे, पण माणसाची काहीतरी सांगायची पद्धत असते ना. असू दे ग सुषमा, व्यवहाराचं आहे म्हणून त्यांना वाटेल तसं बोलले ते. आपण आपले पैसे देऊन टाकून विषय संपवून टाकू. अहो आवरा की पटापटा, अक्का बोलत बसू नका. आता दाजी गेले ते म्हणजे तासाभरात सगळं लागणार आहे. आवरा. ए बया, ही तर आपली साहेबीनच झाली. साहेबीन नाही, आपली दीदीची पीए आहे मी. लागा कामाला, लागा, बोलत नका बसू. अहो साहेब, अहो झालं का तुमचं? अहो झालं का तुमचं? झालं 2 मिनिटं. उरका की चला की. झालं रे. हे बघ कसं दिसतोय, ओके का? आई शपथ साहेब, एकच नंबर दिसताय, एकदम सिंगम सारखं. साहेब, मी काय म्हणतोय, येतो की डेटला तुमच्या बरोबर. राहू दे, इथं आलाय ना, वाचायला तेवढं. वहिनींनी तुम्हाला बघितलं का नाही, येड्याच होणार आहेत बघा. मी काय म्हणतोय, तू तयार आहे ना? ती कधी बी येईल? आय एम रेडी. मग चल. चला. चल जाऊ दे चिंचुके. पण साहेब, वहिनी कुठे येणार आहेत? अरे ती इथंच येणार आहे, पण गाडी थोडी पुढे घेऊ ना, तुझी वहिनी आल्याला दिसली पाहिजे ना. चल. आई शपथ साहेब, राणीची लाईटच लाग नाही. राणे, पचका करू नको राव माझा आता. बघ ना लागती का? नाही ना चिंचुके.
अर्जुन राणी आज जगातल्या सगळ्या राण्या तुझ्या पुढे फिक्क्या आहेत अप्पे.